नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळ्या आपण बघतोय, नेहमी सारख्याच आहेत. आपण अतिशय सुंदर, कमी जागेत काढता येणाऱ्या, कमी कलरमध्ये सुंदर आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह, कुणालाही काढता येतील अशा रांगोळ्या आहेत. तर जी पहिली रांगोळी आहे आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. क्रॉसमध्ये अशा 3 लाईन काढून घेतल्या आणि त्यामध्ये पाकळीचा आकार दिला आहे, फुलाची पाकळी, आणि रेषा आणि टिंबांचा वापर करून काढलेल्या आहे रांगोळ्या. तिन्ही रांगोळ्या अतिशय सुंदर आहे, नेहमीप्रमाणे सुंदर आहे. आपल्या तुम्ही आधीच्याही रांगोळी चेक करा, एकदम फास्ट होणाऱ्या आहे, घाई गडबडमध्ये पण लवकर होणाऱ्या रांगोळ्या आहेत. आणि जास्त बारीक सारीक काही काढलेलं नाही आहे, एकदम पटकन होतील अशाच आहे. आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर नक्की तुमच्या दारासमोर किंवा देवघरासमोर ट्राय करून बघा, कारण ह्या रांगोळ्यांना एवढी जागा पण नाही लागणार. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, किंवा जुने असाल अजूनही सबस्क्राईब नाही केलंय तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या अशा रांगोळ्या बघायला भेटणार आहे. आपण खूप छान छान रांगोळ्या बघणार आहोत, तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. आपली पहिली रांगोळी तर रेडी झाली. दुसरी रांगोळी 5 ते 5 टिपक्यांची आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रांगोळीमध्ये कलरही भरू शकता, छान वाटतं कलर. पण कसं आहे, कलर भरायचे म्हटल्यावर रांगोळीला टाईम लागतो, आणि जेव्हा सणवार असतो तेव्हाच आपण कलरची रांगोळी काढतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलरही भरू शकता. आतमध्ये पिवळा आणि राणी कलर भरतोय आपण, म्हणजे भरलेलं नाही, फक्त टिंब काढलेले त्या कलरचे. बघा, दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. आता आजच्या भागातली शेवटची रांगोळी 5 ते 5 टिपक्यांचीच आहे. ही रांगोळी तुम्हालाही येत असणार आहे, पण आपली जुनी आठवण म्हणून एक काढून बघितली मी, ट्राय करून बघितली रांगोळी. लहानपणी काढायचो आम्ही रांगोळी, मोजक्याच रांगोळ्या असायच्या तेव्हा लहानपणी. ही अशी डब्यांची रांगोळी, आणि कासवाची रांगोळी, परत शंखाची रांगोळी, या अशा 4-5 रांगोळ्या फेमस होत्या तेव्हा. म्हणजे त्या अजूनही आहे, काढतात बायका. पण सांगते मी तुम्हाला, म्हणजे नाही का, लहानपणी त्याच रांगोळ्या काढायचो. यातही कलर भरल्यावर छान वाटेल. यात मी असं सर्कल काढून थोडं बोटाच्या साहाय्यानेच एक फूल काढलेलं आहे, क्रॉसमध्ये बोटाच्या साहाय्याने. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे मैत्रिणींनो. तर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा, आणि अशाच युनिक, सोप्या, सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात नक्की भेटा म्हणजे रांगोळीचे व्हिडिओ बघा, आणि रोज दारासमोर एक छोटीशी का होईना रांगोळी काढा. त्यामुळे तुमच्या दरवाजाला नक्कीच शोभा येईल, मी गॅरंटी देऊन सांगते. तुम्हालाही प्रसन्न वाटेल. आणि आता सणवार म्हटल्यावर पाहुणे येतच असतात आपल्याकडे, तर त्यांनाही छान वाटेल जेव्हा प्रवेश करतील. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.